जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार. जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो. आपण घेतोय दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा शुक्रवारी नाशिक दौरा होत असून आगामी महापालिका निवडणुका तसंच पक्ष बळकटीसाठी कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे पक्षाला नवी उभारी येणार असल्याचं मनसे शहर अध्यक्ष अंकुश पवार यांनी जागर जनस्थानशी बोलताना सांगितलंय. आपण बघतो की सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचं नाशिकवरचं जे प्रेम आहे ते सर्वश्रुत आहे. नाशिकमध्ये गोदा पार्कसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातात घेऊन तो पूर्णत्वास नेण्याकरता परंतु तिथे निसर्गाचे प्रकोपामुळे तो प्रकल्प राहून गेला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता पण त्यावेळेस नंतरून आली नाही. त्या 85 वर्षामध्ये तोचा प्रयत्न झाला होता. संघटनात्मक म्हटलं तर राजसाहेब येणार. इथे आमच्या संघटनेमध्ये आदेश संस्कृती आहे आणि राजसाहेबांचा आदेश हा मनसैनिकांपासून तर सर्वोच्च जे नाशिक शहराचे जे पदाधिकारी आहे, वरिष्ठ पदाधिकारी, या सर्वांसाठी बंधनकारक आहे. दौऱ्याचं नियोजन म्हणजे आपणा सर्वांस माहिती आहे की सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचं नाशिकवरचं असलेलं प्रेम आणि त्या दृष्टीतून सन्मान्य राजसाहेबांचं नाशिकवर सतत लक्ष असतं किंवा आम्हाला त्याच्याकडनं साहेबांनी जे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प इथं केले त्या सर्व प्रकल्पांची सन्मान्य राजसाहेब आमच्याकडनं दरवेळेस माहिती घेत असतात. आता आपण बघतोय की स्मार्ट सिटीमध्ये जेही प्रकल्प आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले, त्यांच्या त्यात बोटॅनिकल गार्डन असेल, चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क, बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय, हे अनेक जे कामं आहे ज्यांची आपण बघतोय की आम्ही वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील प्रशासन सर्रासपणे हेतुपुरस्करपणे त्याच्यावर डोळेझाक करतोय आणि त्याची दुर्दशा करतोय. तर आम्ही पुढाकार घेऊन काही स्वखर्चाने आम्ही तिथल्या प्रकल्पांची देखरेख केली होती. आता आहे तर प्रशासनाला आम्ही सन्मान्य राजसाहेबांच्या कानावर आम्ही ह्या गोष्टी सर्व टाकणार आहोत की ह्या हेतुपुरस्कर केल्या जात आहेत आणि स्मार्ट सिटीच्या अंडर घेऊनसुद्धा ज्या लोकांना, नाशिककरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा विकास दिसला नाही, तो भाजपाला आणि स्मार्ट सिटीवाल्यांना दिसला. या येणाऱ्या 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जी आमच्या पक्षाकडनं सन्मान्य राजसाहेबांनी घोषणा केली होती की त्या राजसैनिक किंवा राजदूत म्हणून ज्यांची आम्ही नेमणूक करणार होतो, या सर्व राजदूतांना सन्मान्य राजसाहेब भेटणार आहेत आणि ह्या सर्व गोष्टी ऐकून सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. कारण की आपण बघतो की ज्यावेळेस एका राजदूताला जेव्हा साहेब स्वतः भेटणार असतील त्यावेळेस त्याच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा असते आणि सन्मान्य राजसाहेब ऊर्जा देण्याचंच काम करतात. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचा नाशिक शाखेचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झालाय. या शुभारंभ प्रसंगी माजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. गेल्या अनेक वर्षापासून जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन ही संस्था उपेक्षित तसंच रंजल्या गांजलेल्या घटकांसाठी मोलाची कामगिरी बजावतीये. फेडरेशनचं जाळं संपूर्ण देशभरात पसरलंय. आतापर्यंत या संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील उपेक्षित घटकाला न्याय मिळवून देण्यात आलाय. यामुळे या फेडरेशनशी अनेकांची नाळ जोडली जाऊ लागली आहे. संघटनेचा दिवसेंदिवस विस्तार वाढतच चाललाय. नाशिकमध्ये देखील फेडरेशन सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत झाली आहे. संघटनेच्या नाशिक शाखेचा उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झालाय. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, आमदार राहुल ढिकले, नगरसेविका शीतल माळोदे, सुरेश खेताळे आदींसह फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रताप दिघावकर तसंच सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते फेडरेशनच्या कार्यालयाचं तसंच राजेंद्र आहेर यांच्या हॉटेल सुखसागरचं फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। संघटनेनं जनसेवेचा हा वसा कायम असा जोपासावा असं म्हणत या नूतन कार्यालयाला प्रताप दिघावकरांनी शुभेच्छा दिल्या। श्री राजेंद्र आहेर जे जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे पण राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या हॉटेलचा आज लोकार्पण सोहळा होता आणि जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन या कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन होतं। त्यांचे जे उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट खूप चांगले आहेत। आज सामान्य माणसाला जे सरकारी कार्यालयात एक प्रकारचा मानसिक त्रास भोगावा लागतो आणि बऱ्याचशा वेळा सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता अशी असते की आजचं काम उद्या, तर जर सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी आणि शासकीय नोकरांनी जनतेचं काम हे माझं स्वतःचं काम आहे या उद्दिष्टाने किंवा या भावनेने काम केलं तर सामान्य माणसाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल। आज बऱ्याचशा वेळा सरकारी नोकर किंवा शासकीय नोकर त्यांना माहीत नाही की त्यांना जो पगार दिला जातो, गरीबातला गरीब माणूस जी एखादी छोटी वस्तू घेतो त्या वस्तूवर जो टॅक्स देतो त्या टॅक्समधल्या पैशातून सर्वांचा पगार निघतो। बाबासाहेब बनसोड असतील, प्रदीप पाटील असतील, राजेंद्र मोरे असतील, त्यांना या भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि एक सकस आणि निरोगी समाज की जिथं सामान्य माणसाचं जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी एक विचारपीठ, एक व्यासपीठ निर्माण होईल। खास करून शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बळीराजाचे प्रश्न असतील, ते सुद्धा सोडण्यासाठी त्यांना काही मदत लागेल। प्रताप दिघावकरचा जो 35 वर्षाचा प्रशासनाचा अनुभव आहे, पोलीस खात्याचा अनुभव आहे, ते सुद्धा मी योगदान करायला तयार। राजेंद्र आहेर यांच्या माध्यमातून पीडित तसंच होरपळलेल्या लोकांसाठी हे कार्यालय सुरू करण्यात आलंय। जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन ही सर्व स्तरातील पीडित उपेक्षित घटकांसाठी काम करते। ज्या कुणाला दैनंदिन जीवनात काही अडचणी असतील अशा लोकांनी आपल्या समस्या मांडाव्यात, त्यांचं संघटनेच्या माध्यमातून योग्यरित्या निराकरण केलं जाईल असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी व्यक्त केलाय। जी जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन नवी दिल्ली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्या माध्यमातून आम्ही सर्व तळागाळातील जनतेपर्यंत, गरीब लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहोत आणि त्यांना योग्य तो न्याय देण्याचं काम आमचे सर्व देशभरातून सर्व पदाधिकारी त्यांच्यासाठी धावणार आहेत। गोरगरीब जनतांना साधारण त्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचता येत नाही, ते पोहोचण्याचं काम आम्ही त्यांना देणार आहोत, पोचतं करणार आहोत आणि समाजाची सेवा हेच आमचे ध्येय असून आम्ही सर्व या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागून सर्वांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्याच ठिकाणी ह्या महत्त्वाच्या बाबीमध्ये जे पण कामगार असतील, कामगारांना न्याय मिळवण्यासाठी बरेच कामगार असे त्यांना न्याय मिळत नाही, तरी ते त्यांना पण आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू। असे आमच्या जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे महत्त्वाचे मुद्दे भरपूर आहेत आणि त्यामधून आमचे या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे माननीय आदरणीय सर्व आमचे प्रताप दिघावकर साहेब व आमचे आमदार राहुल भाऊ ढिगले साहेब, तसेच आमचे खेताडे दादा आणि आमचे महाराष्ट्र अध्यक्ष हे सर्व या ठिकाणी उपस्थित होऊन सर्वांनी जनतेला जागृत राहण्याचा इशारा दिला आहे की जे काही असेल ते आमच्या जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनशी संपर्क साधून गोरगरिबाला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत। ज्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे असतील त्यांनी आमच्या सर्व संघटनेचे, फेडरेशनचे आमचे सर्व पदाधिकाऱ्यांना भेटण्याचं किंवा आम्ही असं आवाहन करतो की ज्यांना असा न्याय मिळाला नसेल त्यांनी आमच्या ऑफिसशी संपर्क साधावा व आमच्या प्रत्येक अधिकारी प्रत्येक महाराष्ट्रात, जिल्ह्यात, तालुक्यात, भारतात नोंदलेला आहे
तरी आमच्या फेडरेशनच्या वतीनं आम्ही त्यांचं सर्व कामं निःशुल्क दरामध्ये करण्याचं आम्ही मान्य केलेलं आहे. तरी ह्या फेडरेशनतर्फे जर कोणाला न्याय मिळत नसेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असंच मी सर्वांना आश्वासन देतो. यावेळी फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मोरे, आयोजक राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर, महिला अध्यक्षा रेखा सोळंकी, प्रदीप पाटील, डॉक्टर सुनील निकम, बाबा बनसोडे, साबिया पठाण, रंगराव पाटील, अनिल म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी नितीन बोराडे, नाशिक. तर नाशिक रोड वडनेर गेट येथे नाशिक महापालिकेच्या वतीने कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी वडनेर येथे लसीकरण केंद्र उपलब्ध करून देण्यात आले. सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक केशव पोरजे नेहमीच अग्रेसर असतात. आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक मदत कार्य केलेत. नाशिक रोड वडनेर गेट येथे नाशिक महापालिकेच्या वतीने कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी वडनेर येथे लसीकरण केंद्र उपलब्ध करून देण्यात आले. यावेळीही प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक केशव पोरजे हे स्वतः गर्दीवर नियंत्रण करून प्रत्येकाला सोयीस्कर पद्धतीने लसीकरण मिळावे यासाठी प्रयत्न करताना दिसले. यावेळी लसीकरण केंद्रावर गोंधळ उडू नये तसंच सर्वांना लसीकरण मिळावे यासाठी सुद्धा स्वतः उभे राहून नागरिकांचे टोकन पद्धतीने लसीकरण व्हावे यासाठी केशव पोरजे यांनी स्वतः दिवसभर केंद्रावर उभे राहून प्रयत्न केले. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक, वृद्ध आणि अपंगांची गैरसोय होऊ नये यासाठी लसीकरण करून घेण्यासाठी नगरसेवक केशव पोरजे यांनी घरपोच वाहने उपलब्ध करून दिली. वृद्ध तसंच अपंगांना लसीकरण झाल्यावर घरपोच परत सोडण्यात आले. महापालिकेच्या रुग्णालयात ही व्यवस्था करण्यात आली होती. यात सोशल डिस्टन्सिंग सुद्धा तंतोतंत पाळण्यात आले. प्रत्येकाने मास्क सुद्धा लावले होते. अत्यंत योग्य नियोजन नगरसेवक केशव पोरजे यांनी केल्याने नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले. माननीय केशवराज पोरजे आणि माननीय मॅडम चैताली चौधरी मॅडम यांनी खूप सहकार्य केलं आणि बाहेरचं पण नियोजन चांगलं असल्या कारणामुळे प्रत्येकाची लस फटाफट लोकांची होतात आहे. त्यामुळं नियोजन खूप चांगलं असल्यामुळे मी त्यांच्या सगळ्यांचे आभारी आहे. कोरोनाच्या महामारीत नागरिकांना सेवा देणारे महापालिकेचे आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांना पीपी किट सुद्धा नगरसेवक केशव पोरजे यांच्या मार्फत वाटण्यात आले. माझा स्टाफ थोडा कमी आहे पण आहे म्हणजे सफिशियंट. तर माझा स्टाफ आणि इथले जे आमचे नगरसेवक आहेत तात्याभाऊ पोरजे यांचं सहकार्य आम्हाला खूप असतं. त्यांचे म्हणजे व्हॉलेंटियर्स पण आमच्यासोबत काम करतात आणि त्यांच्यामुळे आमचं खूप नियोजनबद्ध सगळं आणि शांततेमध्ये वॅक्सिनेशन होतं. अपंग असतील किंवा खूपच ओल्ड एज असतील, ते इथे वरती तो स्लोप चढू शकत नसतील तर त्यांना आम्ही त्यांच्या इथे गाडी घेऊन येतो जवळ आणि इथे आम्ही त्यांना लसीकरण करतो की त्यांना त्रास होऊ नये म्हणून. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना वॅक्सिनेशन झालं पाहिजे आणि ते पण व्यवस्थित पद्धतीने, म्हणजे आपलं सोशल डिस्टन्सिंग पण फॉलो झालं पाहिजे याची आम्ही खूप काळजी घेतो. त्याच्यासाठी मला तात्या जे पोरजे आहेत आमचे नगरसेवक त्यांनी खूप छान एक मंडप टाकून दिलेला आहे, चेअरची व्यवस्था केलेली आहे आणि व्हॉलेंटियर्स तर त्यांचे खूप काळजी करत असतात. कोणाला पाणी हवं आहे का, कोणाला काही त्रास तर होत नाही आहे ना, त्याची पण ते काळजी घेत असतात. आणि माझी टीम पण खूप व्यवस्थित रजिस्ट्रेशन करत असतात. कोणावरही आरडाओरडा आमचे ते केल्या जात नाही. सगळ्यांना सगळं समजून सांगितलं जातं. कधी कधी खूप आग्रह करतात, खूप प्रेशर आणतात की नाही आम्हाला असंच आहे तसंच आहे. कधी कधी आम्हाला रेग्युलर रूल्सच्या बाहेर जाऊन करायला सांगतात, पण आम्ही ते त्यांना समजावून सांगितल्यावर मग ते ऐकतात आणि त्याच्यामुळे आमचं व्हॅक्सिनेशन खूप व्यवस्थित नियोजनबद्ध शांततेत सुरू होतं. वेळोवेळी आपल्या प्रभागात सामाजिक उपक्रम पोरजे यांच्या माध्यमातून नेहमी होत असतात. आजच्या या उपक्रमात वडनेर महापालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय डॉक्टर चैताली चौधरी, संगीता रुपवते, रीमा गायकवाड, सविता काटे, छाया गायखे, सुरेंद्र प्रजापती, सचिन पवार, ज्ञानेश्वर खताळे, निवृत्ती चौगुले आदींनी यावेळी सहकार्य केले. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सिन्नर हायवेवर धावत्या रिक्षेला अचानक आग लागल्याने नागरिकांची तसंच प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती. सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. नाशिक सिन्नर हायवेवर धावत्या रिक्षाला अचानक आग लागली. ही रिक्षा आगीत सापडल्याचा थरार नागरिकांनी बुधवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास नाशिक रोड शिंदेपळसे टोल नाक्यावर अनुभवलाय. धावत्या रिक्षाला अचानक आग लागल्यानं नागरिकांची आणि रिक्षातील प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती. चालकानं प्रसंगावधान राखत रिक्षा उभी केली आणि इतरांना आग लागल्याचं सांगत मदत मागितली. त्यावेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तातडीनं धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र तोपर्यंत रिक्षाचं मोठं नुकसान झालं होतं. सुदैवानं CNG सिलेंडरचा स्फोट झाला नाही, त्यामुळे मोठा अपघात टळलाय.
टोलनाक्याचे पेट्रोलिंग सुपरवायझर विजय रोकडे, अँब्युलन्स चालक बाळकृष्ण सोनवणे, प्रभाकर उगले, दुर्गादास सारसकर, मदत व बचाव कार्याचे निलेश दुबे यांनी प्रसंगावधान राखत वाहतूक रोखत आगही विझवली. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. या बातमीसोबतच वेळ झाली का ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले, संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व
पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेस्डचा हा प्रोजेक्ट असणार आहे, हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण A आणि B फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत.
तर अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची. तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. धुळे तालुक्यातील जापी गावात एका इसमाची हत्या करण्यात आली आहे. संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. धुळे तालुक्यातील जापी शिवारातील शेतात सकाळच्या सुमारास कापडणे पाटचारीजवळ असलेल्या युवराज निंबा ठाकरे यांच्या शेतात राजेंद्र रामसिंग पावरा यांचा धारदार शस्त्रानं मानेवर आणि पोटावर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे जापी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याबाबत काही संशयित आरोपींना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हा खून का करण्यात आला याचं कारण मात्र अजूनही समजू शकलेलं नाहीये. या सर्व घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली आहे. लग्नासाठी त्याचा जावई, भाचे व इतर सगळे पाहुणे मंडळी आलेले होते. त्याचा एक भाचा इकडेही राहतो, त्याचा भाऊही इकडे ह्या परिसरात राहतो. तर त्याचा जावई शनिवारी लग्न लागल्यानंतर रविवारी गावी निघून गेला होता. गावावरनं परत काल रात्री त्याने त्याला घेऊन आला आणि इथं भावाकडं मुक्कामी होता. सकाळी तो केवल सिंग त्याच्या घरी निघून गेला आणि त्याचा मुलगा आणि त्याचा भाचा त्याच्या जावयाला घ्यायला आले होते इथं. तो थोडंसं विचित्र वागत असल्याने ते दोघंही त्याला म्हटलं की तुम्ही निघा, आम्ही जावयाला घेऊन येतो, मुलगा आणि भाचा. तर त्याला आणत असतानाच त्याने त्याचा कोयता त्याच्या पाठीमागे लपवलेला होता. अजून निश्चित कारण तो सांगत नाही आहे, तो तपासाचा भाग आहे. निश्चित कारण कळालं कुठच्या कारणामुळे मारलेलं आहे. तर रस्त्याने चालतानाच त्याने त्याला विड्याने त्याच्या गळ्यावर, पोटावर वार करून त्याला जीवानिशी ठार मारलेलं आहे. तर त्याला मारल्यानंतर परत तो केवल सिंगच्या मुलाच्याही मागं लागला होता मारण्यासाठी. तो मुलगा पळून गेला म्हणून तो वाचलेला आहे. इथं घटनास्थळावर फॉरेन्सिक टीम, सर्व अधिकारी, LCBची टीम सगळे हजर आहेत. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. तर नवापूर नागझरी येथे 2 ते 2.5 लाखांचा सागवान लाकडाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. वन तसंच वन्यजीव तसंच अवैध वाहतूक, लाकूड संबंधित कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. कुकराण, रेंजर, चिंचपाडा, नागझरी, दसाफळी आणि आमराईपाडा नागझरी इथे भाऊ छगन गावित, बाबा छगन गावित, वंत्या फत्या गावित, तुकाराम रवाजी गावित या रहिवाशांच्या घराची वॉरंटनं झडती घेतली. तर या ठिकाणाहून 4 रंदा मशीन बिना मोटारीचे, सोफा सेट 1 नग, 136 साग नग कट साईज आणि फिनिश टिंबर असा एकूण 2 ते 2.5 लाखांचा साग मिळून आलाय. या मालाची बाजारभावानुसार किंमत 2 ते 2.5 लाख रुपये. ही कारवाई वनक्षेत्रपाल RB पवार, AM शेख, BS दराडे, KM बडुरे, वनरक्षक सतीश पद्मसर यांनी केली आहे. तर पुढील कारवाई मुख्य वन संरक्षक धुळे, दिवा पगार, उपवन संरक्षक नंदुरबार, वन विभाग KB भवर शहादा, उमेश वावरे, विभागीय वन अधिकारी धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वन आणि वन्यजीव तसंच अवैध वाहतूक, लाकूड संबंधित कुठल्याही प्रकारे गैरप्रकार निदर्शनास आला तर तत्काळ टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क करावा असं आवाहन शहादा वन विभागाकडून करण्यात आले. जागर जनस्थानसाठी सागर पाटील, नवापूर. शेगावमध्ये काँग्रेसने महागाईच्या विरोधात मोर्चा काढला. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे.
शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेवगाव शहरामध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या रस्त्यावर सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेस पक्षाचे तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते या रॅलीमध्ये मोठ्या संख्येत उपस्थित झाले होते. केंद्र सरकारनं थोडीशी लाज बाळगून भाववाढ रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बबलू वडघणे यांनी मे 2014 पासून मे 2021 पर्यंत केंद्र सरकारनं पेट्रोलवरची एक्साईज ड्युटी 9 रुपयांवरनं 32 रुपयावर तर डिझेलची एक्साईज ड्युटी 7 रुपयांवरनं 27 रुपयांवर नेली असल्याची गोष्ट उपस्थितांच्या लक्षात आणून दिली आहे. तर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर अमोल फडके उपस्थित होते. यावेळी ते काय म्हणाले ऐकूया. आज पूर्ण महाराष्ट्रभर सायकल मोर्चा व तहसील निवेदन देण्याचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज शेवगाव तालुका काँग्रेस कमिटी असेल, सेवा दल असेल, अनुसूचित जातीचे अध्यक्ष असतील, त्याचप्रमाणे NSY असेल, महिला काँग्रेस असेल, विद्यार्थी काँग्रेस असेल, युवक काँग्रेस असेल, या सर्वांनी मिळून आम्ही आज तहसील निवेदन दिलेलं आहे व सायकल मोर्चाचे आयोजन केलेलं आहे. जागर जनस्थानसाठी रवींद्र उगल मुगले, शेवगाव. राहता तालुक्यातील लोणीमध्ये रयत संकुल शाळा आजपासून सुरू करण्यात आली असून कोरोना नियमांचं पालन केले जाईल अशी शाश्वती शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे. राहता तालुक्यातील लोणी येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय आजपासून सुरू करण्यात आलंय. रयत संकुल म्हणून ओळखलं जाणारं विद्यालय आजपासून सुरू करण्यात आलंय. प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसवला जाईल. सम आणि विषम या संख्येमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत बोलवलं जाणार आहे. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्याचं टेम्परेचर तपासलं जाणार आहे आणि सॅनिटायझरचा वापर करणंही बंधनकारक असणार आहे. शासनानं ठरवून दिलेल्या सर्व कोरोना नियमांचं पालन करूनच शाळा सुरू केली असल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली आहे. त्याचं पल्स रेट मोजणे हे करून हात स्वच्छ धुवून साबण आणि पाणी गेटवरतीच ठेवलेलं आहे. हात स्वच्छ धुवून मगच विद्यार्थी आत येतात रांगेत आणि फिजिकल डिस्टन्स ठेवून आम्ही नियम पाळून मुलांना आत येण्यास सांगतो आहोत. आत येताना देखील व्यवस्थित रांगेमध्ये ते येत आहेत आणि आत आल्यानंतर एका बाकावरती एकच विद्यार्थी बसतो. त्यांचे सलग 4 तास आपण घेतो, कारण सलग तास घेतल्यामुळे मुलं एकत्र येत नाही आणि सुटल्यानंतर पुन्हा रांगेत तसेच आपण ग्राउंडच्या बाहेर जे घरी जाण्यासाठी सूचना त्यांना करतोय. हे सर्व सगळ्यांच्या सहकार्यानेच होणार आहे, अन्यथा होणार नाही. म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. शासनाचे त्याला 7 जुलैचं परिपत्रक निघालेलं आहे. माननीय सरपंच या ठिकाणचे जनार्दन पाटील डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्थानिक आरोग्य अधिकारी असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील यांच्या समन्वयाने यांची एक मीटिंग घेतली आणि यांच्या समन्वयाने परिसराचा अभ्यास करून आम्ही ग्रामपंचायतचा तसा ठराव घेतलेला आहे की जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहता. इंधन दरवाढ तसंच महागाई विरोधात निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध करण्यात आलाय. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे. कोरोना महामारीनं जनतेचं कंबरडं मोडलेलं असताना गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या दरात शर्यत लागल्याप्रमाणे वाढ होतीये. घरगुती गॅस सिलेंडर ग्रामीण भागात हजारीच्या जवळपास पोहोचलाय आणि अशातच शासनाकडून दिली जाणारी सबसिडी देखील बंद करण्यात आली आहे. नारी का सन्मान या योजनेअंतर्गत फसवी उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली गेली. महागाईमुळे सिलेंडर भरण्याची देखील ताकद आता सर्वसामान्य महिलांमध्ये राहिली नाही. तरी देखील केंद्र सरकार यात हस्तक्षेप करायला तयार नाहीये. किराणा माल, रोजच्या वापरातील वस्तू, भाजीपाला, दूध सर्व काही महागलं. महागाईमुळे सर्वसामान्यांचं जीणं मुश्किल झालंय. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेंच्या आदेशान्वये निफाड तालुका काँग्रेस कमिटीतर्फे स्वाक्षरी मोहीम राबवून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅली दरम्यान केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकार राज्यातील निवडणुका पार पडेपर्यंत महागाई आटोक्यात ठेवतं, पण इलेक्शनचे वारे संपताच महागाईत वाढ केली जाते असं परखड मत सर्वसामान्य नागरिकांनी बोलून दाखवलं. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. महाराष्ट्र राज्य इंग्लिश स्कूल ट्रस्टीज म्हणजेच मेस्टा या असोसिएशनच्या वतीनं 12 जुलैला शाळांच्या विविध समस्यांबाबत जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची दखल न घेतल्यास शाळा बंद ठेवणार असल्याचा इशारा मेस्टाने यावेळी दिला आहे. आज आम्ही या ठिकाणी मेस्टाच्या वतीने सर्व संस्थाचालक, शाळाचालक या ठिकाणी जमलेलो आहोत. आज आम्ही या ठिकाणी शिक्षणाधिकारी
तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. त्या माध्यमातून आमच्या ज्या मागण्या आहेत, ज्या ज्या आमच्या शाळांना पालकवर्ग हा फी भरत तर नाहीच, परंतु दमदाट्या करत आहे. आमच्या प्राचार्यांना धमक्या देत आहेत आणि फी भरणार नाही, तुम्हाला जे होईल ते करून घ्या, आम्ही फी भरणार नाही, आमच्या मुलाची टी सी द्या, अशा प्रकारचे जे काही प्रकार घडत आहेत या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्या सर्व प्रकारांना हाणून पाडण्याकरिता आणि आमची आर्थिक स्थिती जे पहिल्यांदाच कोरोनामुळे हालाकीची झालेली आहे, तर पुन्हा हालाकीची होऊ नये याकरिता आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. तर मला या ठिकाणी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून हे कळवायचं आहे की आज जे शासनामधून शासन निर्णय निघत आहेत हे अत्यंत चुकीचे आणि बेजबाबदार शासन निर्णय निघत आहेत. अलीकडेच एक 8,000 रुपये फी RTEची घेण्यासंदर्भात शासन निर्णय काढलेला आहे. जी फी केंद्र शासन 60% फी देत आहे, महाराष्ट्र शासन फक्त 40% देत आहे. त्यांना काही अधिकार नाही केंद्र शासनाचे अधिकार वापरण्याचा. त्यांनी 8,000 रुपयाचे RTEची रिएम्बर्समेंट फी कायचा एक शासन निर्णय काढला आणि सर्व शाळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. त्यानंतर 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांना TC शिवाय प्रवेश देण्याचा एक शासन निर्णय काढला. 9वी-10वीच्या आधीसुद्धा 1ली ते 8वीपर्यंतच्या बिना TC प्रवेशाचा एक शासन निर्णय होता, ज्याचा अर्थ शासनाच्या वतीने हा जरी असेल की शाळाबाह्य विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळावा, परंतु पालक या ठिकाणचा पालक किंवा राज्यभरातील पालक हा त्याचा गैरफायदा घेतो आणि शाळांच्या इंग्रजी शाळांच्या फी बुडवत आहे. आणि अशा प्रकारच्या अलीकडेच काढलेला 9वी-10वीच्या TCचा जो शासन निर्णय हा सुद्धा गैरफायदा घेण्याकरिता काढत आहे. याकरिता माझं असं म्हणणं आहे की या देशामध्ये राज्यामध्ये 4थी, 7वी, 8वी, 9वीच्या त्या बेसवरती अनेक नोकऱ्या आहेत. आज व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या ठिकाणी त्यांना बनवायचे असतात. मात्र अशा प्रकारच्या शासन निर्णयामुळे या सर्व प्रक्रियांना विद्यार्थ्यांच्या पालकांच्या प्रक्रियांना अडथळे निर्माण होत आहेत. जे या शालेय शिक्षण विभागाचे सचिव आणि जे मंत्री आहेत, सर्व अधिकारी आहेत, यांचेसुद्धा मुलं कोणत्या ना कोणत्या शाळेमध्ये शिक्षण घेतले असतील, त्यांनीसुद्धा कोणत्या ना कोणत्या शाळांमध्ये शिक्षण घेतले असतील. तर अशा प्रकारचे शिक्षण घेत असताना त्यांचं त्या शाळांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग असते. त्या शाळांमध्ये आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, त्या मुलांचं संगोपन चांगलं व्हावं याकरिता त्यांनी कोणत्याही शाळेशी वादविवाद घातलेले नाहीत. अशा प्रकारचा हा अधिकारी वर्ग आहे. परंतु पालक लोकांना आज मिसअंडरस्टँडिंग करून जो काही समजा शिक्षण मंत्री आहे हे सुद्धा विविध प्रकारचे म्हणजे TV चॅनलला असो किंवा मुलाखतींमध्ये काहीतरी वक्तव्य करून जे शासन निर्णयामध्ये कुठेही झालेलं नाही, तर अशा प्रकारचे वक्तव्य करून ते पालकांना मिसगाईड करत आहे आणि शाळा आणि पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक असमंजसाचा भाव निर्माण करत आहे. हे अत्यंत चुकीची बाब आहे आणि याचा आम्ही संघटनेच्या वतीने निषेध करतो. आणि या शिक्षण विभागाने आणि शालेय शिक्षण मंत्र्यांनी मेस्टासोबत लवकरात लवकर बैठक लावावी आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधावी आणि त्यावरती त्या ठिकाणी निर्णय करावा अशी आमच्या मेस्टा वाशिमच्या वतीने शासनाला विनंती आहे. या ठिकाणी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाला, त्या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा शुक्रवारी नाशिक दौरा होत असून आगामी महापालिका निवडणुका तसंच पक्ष बळकटीसाठी कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे पक्षाला नवी उभारी येणार असल्याचं मनसे शहर अध्यक्ष अंकुश पवार यांनी जागर जनस्थानशी बोलताना सांगितलंय. आपण बघतो की सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचं नाशिकवरचं जे प्रेम आहे ते सर्वश्रुत आहे. नाशिकमध्ये गोदा पार्कसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातात घेऊन तो पूर्णत्वास नेण्याकरता परंतु तिथे निसर्गाचे प्रकोपामुळे तो प्रकल्प राहून गेला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता पण त्यावेळेस नंतरून आली नाही. त्या 85 वर्षामध्ये त्याच्यात प्रयत्न झाला होता. संघटनात्मक म्हटलं तर राजसाहेब येणार इथे आमच्या संघटनेमध्ये आदेश संस्कृती आहे आणि राजसाहेबांचा आदेश हा मनसैनिकांपासून तर सर्वोच्च जे नाशिक शहराचे जे पदाधिकारी आहे, वरिष्ठ पदाधिकारी, या सर्वांसाठी बंधनकारक आहे. दौऱ्याचं नियोजन म्हणजे आपणा सर्वांस माहिती आहे की सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचं नाशिकवरचं असलेलं प्रेम आणि त्या दृष्टीतून सन्मान्य राजसाहेबांचं नाशिकवर सतत लक्ष असतं किंवा आम्हाला त्याच्याकडनं साहेबांनी जे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प इथं केले त्या सर्व प्रकल्पांची सन्मान्य राजसाहेब आमच्याकडनं दरवेळेस माहिती घेत असतात. आता आपण बघतोय की स्मार्ट सिटीमध्ये जेही प्रकल्प आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले, त्यांच्या त्यात बोटॅनिकल गार्डन असेल, चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क, बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय, हे अनेक जे कामं आहेत यांची आपण बघतोय की आम्ही वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील प्रशासन सर्रासपणे हेतुपुरस्करपणे त्याच्यावर डोळेझाक करतोय आणि त्याची दुर्दशा करतोय. तर आम्ही काही
आम्ही पुढाकार घेऊन काही स्वखर्चाने आम्ही तिथल्या प्रकल्पांची देखरेख केली होती. आता आहे तर प्रशासनाला आम्ही सन्माननीय राजसाहेबांच्या कानावर आम्ही ह्या गोष्टी सर्व टाकणार आहोत की ह्या हेतुपुरस्कर केल्या जात आहेत. आणि स्मार्ट सिटीच्या अंडर घेऊनसुद्धा ज्या लोकांना नाशिककरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विकास दिसला नाही, तो भाजपाला आणि स्मार्ट सिटीवाल्यांना दिसला. या येणाऱ्या 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जी आमच्या पक्षाकडनं सन्माननीय राजसाहेबांनी घोषणा केली होती की त्या राजसैनिक किंवा राजदूत म्हणून ज्यांची आम्ही नेमणूक करणार होतो, या सर्व राजदूतांना सन्माननीय राजसाहेब भेटणार आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी ऐकून सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. कारण की आपण बघतो की ज्यावेळेस एका राजदूताला ज्यावेळेस साहेब स्वतः भेटणार असतील त्यावेळेस त्याच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा असते आणि सन्माननीय राजसाहेब ऊर्जा देण्याचंच काम करतात. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचा नाशिक शाखेचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झालाय. या शुभारंभ प्रसंगी माजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. गेल्या अनेक वर्षापासून जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन ही संस्था उपेक्षित तसंच रंजल्या गांजलेल्या घटकांसाठी मोलाची कामगिरी बजावतीये. फेडरेशनचं जाळं संपूर्ण देशभरात पसरलंय. आतापर्यंत या संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील उपेक्षित घटकाला न्याय मिळवून देण्यात आलाय. यामुळे या फेडरेशनशी अनेकांची नाळ जोडली जाऊ लागली आहे. संघटनेचा दिवसेंदिवस विस्तार वाढतच चाललाय. नाशिकमध्ये देखील फेडरेशन सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत झाली आहे. संघटनेच्या नाशिक शाखेचा उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झालाय. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, आमदार राहुल ढिकले, नगरसेविका शीतल माळोदे, सुरेश खेताळे आदींसह फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रताप दिघावकर तसंच सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते फेडरेशनच्या कार्यालयाचं तसंच राजेंद्र आहेर यांच्या हॉटेल सुखसागरचं फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संघटनेनं जनसेवेचा हा वसा कायम असा जोपासावा असं म्हणत या नूतन कार्यालयाला प्रताप दिघावकरांनी शुभेच्छा दिल्या. श्री राजेंद्र आहेर जे जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे पण राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या हॉटेलचा आज लोकार्पण सोहळा होता आणि जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन त्या कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन होतं. त्यांचे जे उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट खूप चांगले आहेत. आज सामान्य माणसाला जे सरकारी कार्यालयात एक प्रकारचा मानसिक त्रास भोगावा लागतो आणि बऱ्याचशा वेळा सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता अशी असते की आजचं काम उद्या. तर जर सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी आणि शासकीय नोकरांनी जनतेचं काम हे माझं स्वतःचं काम आहे या उद्दिष्टाने किंवा या भावनेने काम केलं तर सामान्य माणसाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. आज बऱ्याचशा वेळा सरकारी नोकर किंवा शासकीय नोकर त्यांना माहीत नाही की त्यांना जो पगार दिला जातो, गरीबातला गरीब माणूस जी एखादी छोटी वस्तू घेतो त्या वस्तूवर जो टॅक्स देतो त्या टॅक्समधल्या पैशातून सर्वांचा पगार निघतो. बाबासाहेब बनसोड असतील, प्रदीप पाटील असतील, राजेंद्र मोरे असतील, त्यांना या भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि एक सकस आणि निरोगी समाज की जिथं सामान्य माणसाचं जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी एक विचारपीठ, एक व्यासपीठ निर्माण होईल. खास करून शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बळीराजाचे प्रश्न असतील, ते सुद्धा सोडण्यासाठी त्यांना काही मदत लागेल. प्रताप दिघावकरचा जो 35 वर्षाचा प्रशासनाचा अनुभव आहे, पोलीस खात्याचा अनुभव आहे, ते सुद्धा मी योगदान करायला तयार. राजेंद्र आहेर यांच्या माध्यमातून पीडित तसंच होरपळलेल्या लोकांसाठी हे कार्यालय सुरू करण्यात आलंय.
जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन ही सर्व स्तरातील पीडित उपेक्षित घटकांसाठी काम करते. ज्या कुणाला दैनंदिन जीवनात काही अडचणी असतील अशा लोकांनी आपल्या समस्या मांडाव्यात. त्यांचं संघटनेच्या माध्यमातून योग्यरित्या निराकरण केलं जाईल असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी व्यक्त केला आहे. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन नवी दिल्ली गव्हर्मेंट ऑफ इंडिया ह्या माध्यमातून आम्ही सर्व तळागाळातील जनतेपर्यंत गरीब लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहोत आणि त्यांना योग्य तो न्याय देण्याचं काम आमचे सर्व देशभरातून सर्व पदाधिकारी त्यांच्यासाठी धावणार आहेत. गोरगरीब जनतांना साधारण त्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचता येत नाही, ते पोहोचण्याचं काम आम्ही त्यांना देणार आहोत, पोचतं करणार आहोत आणि समाजाची सेवा हेच आमचं ध्येय असून आम्ही सर्व या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागून सर्वांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्याच ठिकाणी ह्या महत्त्वाच्या बाबीमध्ये जे पण कामगार असतील, कामगारांना न्याय मिळवण्यासाठी बरेच कामगार असे त्यांना न्याय मिळत नाही, तरी त्यांना पण आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू. असे आमच्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे महत्त्वाचे मुद्दे भरपूर आहेत आणि त्यामधून आमचे या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे माननीय आदरणीय सर्व आमचे प्रताप दिगावकर साहेब व आमचे आमदार राहुल भाऊ ढिगले साहेब, तसेच आमचे खेताडे दादा आणि आमचे महाराष्ट्र अध्यक्ष हे सर्व या ठिकाणी उपस्थित होऊन सर्वांनी जनतेला जागृत राहण्याचा इशारा दिला आहे की जे काही असेल ते आमच्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनशी संपर्क साधून गोरगरिबाला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत. ज्यांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या असतील त्यांनी आमच्या सर्व संघटनेचे फेडरेशनचे आमचे सर्व पदाधिकाऱ्यांना भेटण्याचं किंवा आम्ही असं आवाहन करतो की ज्यांना असा न्याय मिळाला नसेल त्यांनी आमच्या ऑफिसशी संपर्क साधावा व आमच्या प्रत्येक अधिकारी प्रत्येक महाराष्ट्रात जिल्ह्यात तालुक्यात भारतात नोंदलेला आहे, तरी आमच्या फेडरेशनच्या वतीनं आम्ही त्यांचं सर्व कामं निःशुल्क दरामध्ये करण्याचं आम्ही मान्य केलेलं आहे. तरी ह्या फेडरेशनतर्फे जर कोणाला न्याय मिळत नसेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असंच मी सर्वांना आश्वासन देतो. यावेळी फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मोरे, आयोजक राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर, महिला अध्यक्षा रेखा सोळंकी, प्रदीप पाटील, डॉक्टर सुनील निकम, बाबा बनसोडे, साबिया पठाण, रंगराव पाटील, अनिल म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी नितीन बोराडे, नाशिक. तर नाशिक रोड वडनेर गेट येथे नाशिक महापालिकेच्या वतीने कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी वडनेर येथे लसीकरण केंद्र उपलब्ध करून देण्यात आले. सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक केशव पोरजे नेहमीच अग्रेसर असतात. आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक मदत कार्य केलेत. नाशिक रोड वडनेर गेट येथे नाशिक महापालिकेच्या वतीने कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी वडनेर येथे लसीकरण केंद्र उपलब्ध करून देण्यात आले. यावेळीही प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक केशव पोरजे हे स्वतः गर्दीवर नियंत्रण करून प्रत्येकाला सोयीस्कर पद्धतीने लसीकरण मिळावे यासाठी प्रयत्न करताना दिसले. यावेळी लसीकरण केंद्रावर गोंधळ उडू नये तसंच सर्वांना लसीकरण मिळावे यासाठी सुद्धा स्वतः उभे राहून नागरिकांचे टोकन पद्धतीने लसीकरण व्हावे यासाठी केशव पोरजे यांनी स्वतः दिवसभर केंद्रावर उभे राहून प्रयत्न केले. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक, वृद्ध आणि अपंगांची गैरसोय होऊ नये यासाठी लसीकरण करून घेण्यासाठी नगरसेवक केशव पोरजे यांनी घरपोच वाहने उपलब्ध करून दिली. वृद्ध तसंच अपंगांना लसीकरण झाल्यावर घरपोच परत सोडण्यात आले. महापालिकेच्या रुग्णालयात ही व्यवस्था करण्यात आली होती. यात सोशल डिस्टन्सिंग सुद्धा तंतोतंत पाळण्यात आले. प्रत्येकाने मास्क सुद्धा लावले होते. अत्यंत योग्य नियोजन नगरसेवक केशव पोरजे यांनी केल्याने नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले. माननीय केशवराज पोरजे आणि माननीय मॅडम चैताली चौधरी मॅडम यांनी खूप सहकार्य केलं आणि बाहेरचं पण नियोजन चांगलं असल्या कारणामुळे प्रत्येकाची लस पटापट लोकांची होतात आहे. त्यामुळं नियोजन खूप चांगलं असल्यामुळे मी त्यांच्या सगळ्यांचे आभारी आहे. कोरोनाच्या महामारीत नागरिकांना सेवा देणारे महापालिकेचे आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांना पीपी किट सुद्धा नगरसेवक केशव पोरजे यांच्या मार्फत वाटण्यात आले. माझा स्टाफ थोडा कमी आहे पण आहे म्हणजे सफिशियंट. तर माझा स्टाफ आणि इथले जे आमचे नगरसेवक आहेत तात्याभाऊ पोरजे यांचं सहकार्य आम्हाला खूप असतं. त्यांचे म्हणजे व्हॉलेंटियर्स पण आमच्यासोबत काम करतात
आणि त्यांच्यामुळे आमचं खूप नियोजनबद्ध सगळं आणि शांततेमध्ये वॅक्सिनेशन होतं. अपंग असतील किंवा खूपच ओल्ड एज असतील, ते इथे वरती तो स्लोप चढू शकत नसतील, तर त्यांना आम्ही त्यांच्या इथे गाडी घेऊन येतो जवळ आणि इथे आम्ही त्यांना लसीकरण करतो की त्यांना त्रास होऊ नये म्हणून. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना वॅक्सिनेशन झालं पाहिजे आणि ते पण व्यवस्थित पद्धतीने, म्हणजे आपलं सोशल डिस्टन्सिंग पण फॉलो झालं पाहिजे, याची आम्ही खूप काळजी घेतो. त्याच्यासाठी मग तात्या जे आहेत आमचे नगरसेवक, त्यांनी खूप छान एक मंडप टाकून दिलेला आहे, चेअरची व्यवस्था केलेली आहे आणि व्हॉलेंटियर्स तर त्यांचे खूप काळजी करत असतात. कोणाला पाणी हवं आहे का, कोणाला काही त्रास तर होत नाही आहे ना, त्याची पण ते काळजी घेत असतात. आणि माझी टीम पण खूप व्यवस्थित रजिस्ट्रेशन करत असतात. कोणावरही आरडाओरडा आमचे ते केल्या जात नाही. सगळ्यांना सगळं समजून सांगितलं जातं. कधी कधी खूप आग्रह करतात, खूप प्रेशर आणतात की नाही आम्हाला असंच आहे तसंच आहे. कधी कधी आम्हाला रूल्सच्या बाहेर जाऊन करायला सांगतात, पण आम्ही ते त्यांना समजावून सांगितल्यावर मग ते ऐकतात आणि त्याच्यामुळे आमचं व्हॅक्सिनेशन खूप व्यवस्थित नियोजनबद्ध शांततेत सुरू आहे. वेळोवेळी आपल्या प्रभागात सामाजिक उपक्रम पोरजे यांच्या माध्यमातून नेहमी होत असतात. आजच्या या उपक्रमात वडनेर महापालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय डॉक्टर चैताली चौधरी, संगीता रूपवते, रीमा गायकवाड, सविता काटे, छाया गायके, सुरेंद्र प्रजापती, सचिन पवार, ज्ञानेश्वर खताळे, निवृत्ती चौगुले आदींनी यावेळी सहकार्य केले. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सिन्नर हायवेवर धावत्या रिक्षेला अचानक आग लागल्याने नागरिकांची तसंच प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती. सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. नाशिक सिन्नर हायवेवर धावत्या रिक्षाला अचानक आग लागली. ही रिक्षा आगीत सापडल्याचा थरार नागरिकांनी बुधवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास नाशिक रोड शिंदेपळसे टोल नाक्यावर अनुभवलाय. धावत्या रिक्षाला अचानक आग लागल्यानं नागरिकांची आणि रिक्षातील प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती. चालकानं प्रसंगावधान राखत रिक्षा उभी केली आणि इतरांना आग लागल्याचं सांगत मदत मागितली. त्यावेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तातडीनं धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र तोपर्यंत रिक्षाचं मोठं नुकसान झालं होतं. सुदैवानं CNG सिलेंडरचा स्फोट झाला नाही, त्यामुळे मोठा अपघात टळलाय. टोल नाक्याचे पेट्रोलिंग सुपरवायझर विजय रोकडे, अँब्युलन्स चालक बाळकृष्ण सोनवणे, प्रभाकर उगले, दुर्गादास सारस्कर, मदत व बचाव कार्याचे निलेश दुबे यांनी प्रसंगावधान राखत वाहतूक रोखत आगही विझवली. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. या बातमीसोबतच वेळ झाली का ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले, संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत.
एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं
उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. धुळे तालुक्यातील जापी गावात एका इसमाची हत्या करण्यात आली आहे. संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. धुळे तालुक्यातील जापी शिवारातील शेतात सकाळच्या सुमारास कापडणे पाटचारीजवळ असलेल्या युवराज निंबा ठाकरे यांच्या शेतात राजेंद्र रामसिंग पावरा यांचा धारदार शस्त्रानं मानेवर आणि पोटावर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे जापी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याबाबत काही संशयित आरोपींना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हा खून का करण्यात आला याचं कारण मात्र अजूनही समजू शकलेलं नाहीये. या सर्व घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली आहे. लग्नासाठी त्याचा जावाई, भाचे व इतर सगळे पाहुणे मंडळी आलेले होते. त्याचा एक भाचा इकडेही राहतो, त्याचा भाऊही इकडे ह्या परिसरात राहतो. तर त्याचा जावाई शनिवारी लग्न लागल्यानंतर रविवारी गावी निघून गेला होता. गावावरनं परत काल रात्री त्याने त्याला घेऊन आला आणि इथं भावाकडं मुक्कामी होता. सकाळी तो केवल सिंग त्याच्या घरी निघून गेला आणि त्याचा मुलगा आणि त्याचा भाचा त्याच्या जावायला घ्यायला आले होते इथं. तो थोडंसं विचित्र वागत असल्याने ते दोघंही त्याला म्हटलं की तुम्ही निघा, आम्ही जावायला घेऊन येतो, मुलगा आणि भाचा. तर त्याला आणत असतानाच त्याने त्याचा कोयता त्याच्या पाठीमागे लपवलेला होता
अजून निश्चित कारण तो सांगत नाही आहे, तो तपासाचा भाग आहे. निश्चित कारण कळालं कुठच्या कारणामुळे मारलेला आहे. तर रस्त्याने चालतानाच त्याने त्याला विळ्याने त्याच्या गळ्यावर पोटावर वार करून त्याला जीवानिशी ठार मारलेलं आहे. तर त्याला मारल्यानंतर परत तो केवल सिंगच्या मुलाच्याही मागं लागला होता मारण्यासाठी. तो मुलगा पळून गेला म्हणून तो वाचलेला आहे. इथं घटनास्थळावर फॉरेन्सिक टीम, सर्व अधिकारी, LCBची टीम सगळे हजर आहेत. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. तर नवापूर नागझरी येथे 2 ते 2.5 लाखांचा सागवान लाकडाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. वन तसंच वन्यजीव तसंच अवैध वाहतूक, लाकूड संबंधित कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. कुकराण रेंजर चिंचपाडा, नागझरी दसाफळी आणि आमराईपाडा नागझरी इथे भाऊ छगन गावित, बाबा छगन गावित, वंत्या फत्या गावित, तुकाराम रवाजी गावित या रहिवाशांच्या घराची वॉरंटनं झडती घेतली. तर या ठिकाणाहून 4 रंदा मशीन बिना मोटारीचे, सोफा सेट 1 नग, 136 साग नग कट साईज आणि फिनिश टिंबर असा एकूण 2 ते 2.5 लाखांचा साग मिळून आलाय. या मालाची बाजारभावानुसार किंमत 2 ते 2.5 लाख रुपये. ही कारवाई वनक्षेत्रपाल RB पवार, AM शेख, BS दराडे, KM बडुरे, वनरक्षक सतीश पद्मसर यांनी केली आहे. तर पुढील कारवाई मुख्य वन संरक्षक धुळे, दिवा पगार, उपवन संरक्षक नंदुरबार, वन विभाग KB भवर शहादा, उमेश वावरे, विभागीय वन अधिकारी धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वन आणि वन्यजीव तसंच अवैध वाहतूक, लाकूड संबंधित कुठल्याही प्रकारे गैरप्रकार निदर्शनास आला तर तत्काळ टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क करावा असं आवाहन शहादा वन विभागाकडून करण्यात आले. जागर जनस्थानसाठी सागर पाटील, नवापूर. शेगावमध्ये काँग्रेसने महागाईच्या विरोधात मोर्चा काढला. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे. शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेवगाव शहरामध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या रस्त्यावर सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेस पक्षाचे तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते या रॅलीमध्ये मोठ्या संख्येत उपस्थित झाले होते. केंद्र सरकारनं थोडीशी लाज बाळगून भाववाढ रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बबलू वडघणे यांनी मे 2014 पासून मे 2021 पर्यंत केंद्र सरकारनं पेट्रोलवरची एक्साईज ड्युटी 9 रुपयांवरनं 32 रुपयावर तर डिझेलची एक्साईज ड्युटी 7 रुपयांवरनं 27 रुपयांवर नेली असल्याची गोष्ट उपस्थितांच्या लक्षात आणून दिली आहे. तर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर अमोल फडके उपस्थित होते. यावेळी ते काय म्हणाले ऐकूया. आज पूर्ण महाराष्ट्रभर सायकल मोर्चा व तहसील निवेदन देण्याचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज शेवगाव तालुका काँग्रेस कमिटी असेल, सेवा दल असेल, अनुसूचित जातीचे अध्यक्ष असतील, त्याचप्रमाणे NSY असेल, महिला काँग्रेस असेल, विद्यार्थी काँग्रेस असेल, युवक काँग्रेस असेल, या सर्वांनी मिळून आम्ही आज तहसील निवेदन दिलेलं आहे व सायकल मोर्चाचे आयोजन केलेलं आहे. जागर जनस्थानसाठी रवींद्र उगल मुगले, शेवगाव. राहता तालुक्यातील लोणीमध्ये रयत संकुल शाळा आजपासून सुरू करण्यात आली असून कोरोना नियमांचं पालन केले जाईल अशी शाश्वती शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे. राहता तालुक्यातील लोणी येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय आजपासून सुरू करण्यात आलंय. रयत संकुल म्हणून ओळखलं जाणारं विद्यालय आजपासून सुरू करण्यात आलंय. प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसवला जाईल. सम आणि विषम या संख्येमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत बोलवलं जाणार आहे. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्याचं टेम्परेचर तपासलं जाणार आहे आणि सॅनिटायझरचा वापर करणंही बंधनकारक असणार आहे. शासनानं ठरवून दिलेल्या सर्व कोरोना नियमांचं पालन करूनच शाळा सुरू केली असल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली आहे. त्याचं पल्स रेट मोजणे हे करून हात स्वच्छ धुवून साबण आणि पाणी गेटवरतीच ठेवलेलं आहे. हात स्वच्छ धुवून मगच विद्यार्थी आत येतात रांगेत आणि फिजिकल डिस्टन्स ठेवून आम्ही नियम पाळून मुलांना आत येण्यास सांगतो आहोत. आत येताना देखील व्यवस्थित रांगेमध्ये ते येत आहेत आणि आत आल्यानंतर एका बाकावरती एकच विद्यार्थी बसतो. त्यांचे सलग 4 तास आपण घेतो, कारण सलग तास घेतल्यामुळे मुलं एकत्र येत नाही आणि सुटल्यानंतर पुन्हा रांगेत तसेच आपण ग्राउंडच्या बाहेर जे घरी जाण्यासाठी सूचना त्यांना करतो आहे. हे सर्व सगळ्यांच्या सहकार्यानेच होणार आहे, अन्यथा होणार नाही. म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे. शासनाचे त्याला 7 जुलैचं परिपत्रक निघालेलं आहे.
माननीय सरपंच या ठिकाणचे जनार्दन पाटील ढोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्थानिक आरोग्य अधिकारी असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील यांच्या समन्वयाने यांची एक मीटिंग घेतली आणि यांच्या समन्वयाने परिसराचा अभ्यास करून आम्ही ग्रामपंचायतचा तसा ठराव घेतलेला आहे की जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहता. इंधन दरवाढ तसंच महागाई विरोधात निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध करण्यात आलाय. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे. कोरोना महामारीनं जनतेचं कंबरडं मोडलेलं असताना गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या दरात शर्यत लागल्याप्रमाणे वाढ होतीये. घरगुती गॅस सिलेंडर ग्रामीण भागात हजारीच्या जवळपास पोहोचलाय आणि अशातच शासनाकडून दिली जाणारी सबसिडी देखील बंद करण्यात आली आहे. नारी का सन्मान या योजनेअंतर्गत फसवी उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली गेली. महागाईमुळे सिलेंडर भरण्याची देखील ताकद आता सर्वसामान्य महिलांमध्ये राहिली नाही. तरी देखील केंद्र सरकार यात हस्तक्षेप करायला तयार नाहीये. किराणा माल, रोजच्या वापरातील वस्तू, भाजीपाला, दूध सर्व काही महाग आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचं जीणं मुश्किल झालंय. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेंच्या आदेशान्वये निफाड तालुका काँग्रेस कमिटीतर्फे स्वाक्षरी मोहीम राबवून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅली दरम्यान केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकार राज्यातील निवडणुका पार पडेपर्यंत महागाई आटोक्यात ठेवतं, पण इलेक्शनचे वारे संपताच महागाईत वाढ केली जाते, असं परखड मत सर्वसामान्य नागरिकांनी बोलून दाखवलं. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. महाराष्ट्र राज्य इंग्लिश स्कूल ट्रस्टीज म्हणजेच मेस्टा या असोसिएशनच्या वतीनं 12 जुलैला शाळांच्या विविध समस्यांबाबत जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची दखल न घेतल्यास शाळा बंद ठेवणार असल्याचा इशारा मेस्टाने यावेळी दिला आहे. आज आम्ही या ठिकाणी मेस्टाच्या वतीने सर्व संस्थाचालक, शाळाचालक या ठिकाणी जमलेलो आहोत. आज आम्ही या ठिकाणी शिक्षणाधिकारी, तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. त्या माध्यमातून आमच्या ज्या मागण्या आहेत, ज्या इंग्रजी ज्या आमच्या शाळांना पालकवर्ग हा फी भरत तर नाहीच, परंतु दमदाट्या करत आहे. आमच्या प्राचार्यांना धमक्या देत आहेत आणि फी भरणार नाही, तुम्हाला जे होईल ते करून घ्या, आम्ही फी भरणार नाही, आमच्या मुलाची टीसी द्या, अशा प्रकारचे जे काही प्रकार घडत आहेत या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्या सर्व प्रकारांना हाणून पाडण्याकरिता आणि आमची आर्थिक स्थिती जे पहिल्यांदाच कोरोनामुळे हालाकीची झालेली आहे, तर पुन्हा हालाकीची होऊ नये याकरिता आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. तर मला या ठिकाणी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून हे कळवायचं आहे की आज जे शासनामधून शासन निर्णय निघत आहेत हे अत्यंत चुकीचे आणि बेजबाबदार शासन निर्णय निघत आहेत. अलीकडेच एक 8,000 रुपये फी RTEची घेण्यासंदर्भात शासन निर्णय काढलेला आहे. जी फी केंद्र शासन 60% फी देत आहे, महाराष्ट्र शासन फक्त 40% देत आहे. त्यांना काही अधिकार नाही केंद्र शासनाचे अधिकार वापरण्याचा. त्यांनी 8,000 रुपयाचे RTEची रिएम्बर्समेंट फी कायचा एक शासन निर्णय काढला आणि सर्व शाळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. त्यानंतर 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांना TC शिवाय प्रवेश देण्याचा एक शासन निर्णय काढला. 9वी-10वीच्या विद्यार्थी आधीसुद्धा 1ली ते 8वीपर्यंतच्या बिना TC प्रवेशाचा एक शासन निर्णय होता, ज्याचा अर्थ शासनाच्या वतीने हा जरी असेल की शाळाबाह्य विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळावा, परंतु पालक या ठिकाणचा पालक किंवा राज्यभरातील पालक हा त्याचा गैरफायदा घेतो आणि शासनाच्या इंग्रजी शाळांच्या फी बुडवत आहे. आणि अशा प्रकारच्या अलीकडेच काढलेला 9वी-10वीच्या TCचा जो शासन निर्णय हा सुद्धा गैरफायदा घेण्याकरिता काढत आहे. याकरिता माझं असं म्हणणं आहे की या देशामध्ये, राज्यामध्ये 4वी, 7वी, 8वी, 9वीच्या त्या बेसवरती अनेक नोकऱ्या आहेत. आज व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या ठिकाणी त्यांना बनवायचे असतात. मात्र अशा प्रकारच्या शासन निर्णयामुळे या सर्व प्रक्रियांना, विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या प्रक्रियांना अडथळे निर्माण होत आहेत. जे या शालेय शिक्षण विभागाचे सचिव आणि जे मंत्री आहेत, सर्व अधिकारी आहेत, यांचेसुद्धा मुलं कोणत्या ना कोणत्या शाळेमध्ये शिक्षण घेतले असतील, त्यांनीसुद्धा कोणत्या ना कोणत्या शाळांमध्ये शिक्षण घेतले असतील. तर अशा प्रकारचे शिक्षण घेत असताना त्यांचं त्या शाळांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग असते. त्या शाळांमध्ये आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, त्या मुलांचं संगोपन चांगलं व्हावं याकरिता त्यांनी कोणत्याही शाळेशी वादविवाद घातलेले नाहीत. अशा प्रकारचा हा अधिकारी वर्ग आहे. परंतु पालक लोकांना आज मिसअंडरस्टँडिंग करून जो काही समजा शिक्षण मंत्री आहे हे सुद्धा विविध प्रकारचे म्हणजे
टी व्ही चॅनलला असो किंवा मुलाखतींमध्ये काहीतरी वक्तव्य करून जे शासन निर्णयामध्ये कुठेही झालेलं नाही तर अशा प्रकारचे वक्तव्य करून ते पालकांना मिसगाईड करत आहे आणि शाळा आणि पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक असमंजसाचा भाव निर्माण करत आहे. ही अत्यंत चुकीची बाब आहे आणि याचा आम्ही संघटनेच्या वतीने निषेध करतो आणि या शिक्षण विभागाने आणि शालेय शिक्षण मंत्र्यांनी मेस्टासोबत लवकरात लवकर बैठक लावावी आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधावी आणि त्यावरती त्या ठिकाणी निर्णय करावा अशी आमच्या मेस्टा वाशिमच्या वतीने शासनाला विनंती आहे. या ठिकाणी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाला त्या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. या बातमीसोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका. आपण पाहत राहा जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.